हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 21 ऑक्टोबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 21 ऑक्टोबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। जर आजची पहिली न्यूज बघितली तर ती विशेष करून अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे। ही पहिली न्यूज जी आहे ती काय महत्त्वाची नाही, परंतु इकडं जी न्यूज अंडरलाईन आपण केलेली आहे, हायलाइटेड केलेली आहे, ती न्यूज खरं तर आपल्या दृष्टीतून महत्त्वाची आहे। कारण विशेष करून अफगाणिस्तानमध्ये तालिबान गव्हर्नमेंट कुठंतरी आता स्टेबल होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते। आणि तशा पिरियडमध्ये ज्यावेळेस आपण त्या सरकारचा विचार करतो त्यावेळेस आता अफगाणिस्तान सोबत आपल्याला सुद्धा रिलेशन डेव्हलप करणं खरं तर गरजेचं झालेलं आहे। त्यामुळं इंडियन ऑफिशियल्स जे आहेत ते खरं तर तालिबानी गव्हर्नमेंटचे जे पदाधिकारी आहेत त्यांना भेट देताना आपल्याला पाहाव्यास मिळतात। आता 10 राष्ट्रांची मीटिंग त्यांच्याबरोबर होती आणि त्याच्यामध्ये इंडियन ऑफिशियल्स सुद्धा गेलेले होते। आणि आता ऑफिशियली जरी डिक्लेअर केलेलं नसेल तरी सुद्धा सूत्रांकडून हे सांगण्यात येते की भविष्यामध्ये इंडिया अफगाणिस्तानमध्ये डोनेट करताना आपल्याला पाहाव्यास मिळेल, इन्व्हेस्टमेंट करताना पाहाव्यास मिळेल, असं सूत्रांची माहिती आहे असं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलेलं पाहाव्यास मिळते। आत्ताचे जे डेप्टी CM आहेत, चीफ मिनिस्टर आहेत, त्यांची डेप्टी PM प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर हे स्टेटसाठी असतात, प्राईम मिनिस्टर हे राष्ट्रासाठी असतात, ते जे आहेत ते अब्दुल सलाम हनफी यांनी जो डेप्टी PM म्हणून पदभार सांभाळला त्यावेळेस सुद्धा तशा प्रकारची चर्चा झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते। हेच या पिक्चरमध्ये सुद्धा या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। मग आता या न्यूजमधून आपल्याला की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत, तर पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून अफगाणिस्तानचे आणि इंडियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे। ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं होऊन बसतं, त्यामुळे ते विशेष करून आपल्याला बघायचं आहे। पहिला की पॉईंट तो होऊ शकतो। दुसरा की पॉईंट काय होऊ शकतो, तर अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे, जे अनेक वेळा आपण बघितले। आज पण गुगल मॅपच्या आधारावरती आपण ते बघून घेऊयात। हे 2 की पॉईंट खरं तर आपण या न्यूजमधून घेऊ शकतो। मग आता आपण इथंच गुगल मॅपचा आधार घेऊन अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवूयात। इथं आपण या मॅपच्या आधारे खरं तर बघू शकतोय अफगाणिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीने। इथं आपल्याला अफगाणिस्तान पाहाव्यास मिळतोय आणि त्याच्या शेजारील राज्यांचा, आता इथून इंडिया पहिल्यांदा बघितला तर इकडे आपल्याला आपला इंडिया पाहाव्यास मिळतो आणि तो सुद्धा इंडिया जो आहे तो इथं अफगाणिस्तानला बाउंड्री लाईन टच करताना, शेअर करताना आपल्याला पाहाव्यास मिळतो। त्यामुळे इंडिया सुद्धा शेजारील कंट्रीज आहे अफगाणिस्तानची। त्याचबरोबर पाकिस्तान आहे, इकडे चायना आहे, इकडे ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे आणि इराण आहे। या खरं तर महत्त्वाच्या कंट्रीज आहेत अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्रीज। बाकी टॉपोग्राफी जर बघायची झाली तर इकडे कॅस्पियन सी आहे, इकडे ब्लॅक सी आहे, इकडे तैरानियन सी पाहाव्यास मिळते, मुख्य म्हणजे इकडे मेडिटेरेनियन सीचा एरिया हा जो आहे तो आपल्याला पाहाव्यास मिळतो। हा जो एरिया आहे तो रेड सीचा एरिया आहे, गुल्फ ऑफ एडन आहे, पर्शियन गुल्फ आहे आणि हा जो एरिया आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया म्हणून ओळखला जातो। समजते तुम्हाला? हे आपण प्रयत्न केला अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा। पुढची जी न्यूज आहे ती GM क्रॉप्स रिलेटेड, विशेष करून GM कंटॅमिनेटेड जो राईस आहे त्याच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते। काल पण आपण हे न्यूजमध्ये बघितलं होतं आणि आज पण हे न्यूजमध्ये आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते। आता आपल्या कंट्रीतून युरोपला GM म्हणजे जेनेटिकल मॉडिफाईड जो राईस आहे तो एक्सपोर्ट केलेलं बातमी काल न्यूजपेपरला आली होती आणि ते जे आयडेंटिफिकेशन आहे ते आता झालेलं पाहाव्यास मिळते। महाराष्ट्रातील एक फर्म आहे आणि त्या फर्मकडून हा जो राईस आहे तो एक्सपोर्ट युरोपियन कंट्रीजला केला गेला आहे असं समोर आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं। एक्सपोर्टर जी आहे, निर्यात करणारी जी फर्म आहे त्यांच्याकडून केलेली असते। आता तुम्ही म्हणाल मग याच्यामध्ये विशेष काय, तर याच्यामध्ये विशेष हे आहे की आपल्या इंडियामध्ये आणि युरोपमध्ये GM क्रॉप्सवरती बॅन आहे, म्हणजे ते कमर्शियली आपण डेव्हलप करू शकत नाही, कमर्शियली आपण त्याचं उत्पादन करू शकत नाही व्यापाराच्या दृष्टीतून। आता आपल्यामध्ये एक GM क्रॉपला परमिशन आहे, तो म्हणजे BT कॉटन। BT कॉटनला इंडियामध्ये कमर्शियली प्रोडक्शन करण्यासाठी परमिशन आहे। फक्त हे BT कॉटन सोडून इतर कोणत्याही GM क्रॉपला
जेनेटिकली मॉडिफिकेशन केलेल्या उत्पादनाला उत्पादित करण्यामध्ये उत्पादित करण्यासाठी इंडियामध्ये बॅन लावलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि अशीच पद्धत युरोपमध्ये सुद्धा आहे, अशीच सिच्युएशन युरोपमध्ये सुद्धा आहे. युरोपमध्ये सुद्धा GM क्रॉप जे आहे, जेनेटिकल मॉडिफिकेशन क्रॉप करण्यासाठी बंदी आहे. तशा प्रकारचा बॅन तिथं सुद्धा लावला आहे. परंतु तरीसुद्धा याची आयात निर्यात होताना आपल्याला पाहाव्यास मिळते, त्याचं उत्पादन होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामुळं खरं तर ही न्यूज आलेली आहे. विशेष करून GM क्रॉप्स म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जो क्रॉप आहे तो कोणतं, तर राईस विषयी इथं बोलले गेले. जेनेटिकली मॉडिफाईड राईस जो आहे तो खरं तर इथून एक्सपोर्ट इंडियातून युरोपियन कंट्रीजला केला गेला आहे, अशा प्रकारची न्यूज आली. आता जेनेटिकल मॉडिफिकेशन म्हणजे मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर जेनेटिकल इंजिनिअरिंग जे आहे त्याच्या माध्यमातून हे केलं जातं. वेगवेगळे जीन्स आहे ते आता नॅचरल जीन्स जे असतात रोपांमध्ये, पिकामध्ये नॅचरल जीन्स जे असतात त्याच्यामध्ये जेनेटिकल इंजिनिअरिंगचा उपयोग करून त्याच्यामध्ये त्या जीन्समध्ये बदल केला जातो. आणि त्या जीन्समध्ये मग इतर कोणत्याही प्राण्याचे, इतर कोणत्याही पक्षाचे, इतर कोणत्याही वनस्पतीचे त्याच्यामध्ये जीन्स फीड करता येतात. समजते. आणि तशा प्रकारचं एक वेगळं, जसं आपल्याला हवं आहे तसं क्रॉप डेव्हलप करता येतं, तसं उत्पादन आपल्याला घेता येतं. आणि जनुकीय संरचना ही माणसामध्ये सुद्धा असते, जेनेटिकल मॉडिफिकेशन. मग ते आपण ज्यावेळेस अर्भक असतं पोटामध्ये त्यावेळेस जेनेटिकल मॉडिफिकेशन करू शकतो, जेनेटिकल इंजिनिअरिंगचा उपयोग घेऊन. आता जेनेटिकल गोष्टींचा जर आपण विचार केला, तर जर एक्झाम्पल घेतलं तर आपण कधी कधी म्हणत असतोय तुझे डोळे वडिलांसारखे आहेत, नाक आईसारखं आहे. ते जे आलेलं आहे ना आपल्याला, ते जेनेटिकली आलेलं आहे. समजते तुम्हाला? त्याला आपण जेनेटिकल म्हणू शकतो. नॅचरल जीन्स जे असतात ते विशेष करून आपल्या आईवडिलांच्या आपल्यामध्ये पाहाव्यास मिळतात. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला बदल करायचे असतील जन्मताच, तर आपण जेनेटिकल इंजिनिअरिंगचा आधार घेऊ शकतो. समजते तुम्हाला? आणि त्याच्यासाठी जेनेटिकल इंजिनिअरिंग जास्त न्यूजमध्ये असतं. आणि जेनेटिकल इंजिनिअरिंगवरती आता प्रीला क्वेश्चन सुद्धा विचारला गेला होता. कारण का, तर जेनेटिकल इंजिनिअरिंग का न्यूजमध्ये होतं, तर कोविड-19च्या वॅक्सिनमुळे खरं तर ते जास्त न्यूजमध्ये होतं जेनेटिकल इंजिनिअरिंग. त्यामुळे सुद्धा ते जास्त न्यूजमध्ये होतं. आणि आत्ता न्यूजमध्ये काय आलं, तर जेनेटिकल मॉडिफाईड जे क्रॉप्स असतात, डेव्हलप केले जातात, ते आता जास्त न्यूजमध्ये. कारण का, तर अशा प्रकारची पद्धत इथं झालेली आहे. इथं न्यूजमध्ये जसं सिच्युएशन निर्माण झाली ते तुम्हाला मी सांगितले. त्यामुळं हे जेनेटिकल मॉडिफिकेशन जास्त न्यूजमध्ये. आता तुम्ही म्हणाल याच्यावरती बॅन लावण्याचं कारण काय, तर याच्यावरती बॅन लावण्याचं कारण हे आहे की याच्यामुळं लोकांच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो, मानवाच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो, असं वैज्ञानिकांचं मत आहे. अनेक सिव्हिल सोसायटीज ज्या आहेत, ऑर्गनायझेशन जे आहेत, त्यांनी याला विरोध केला इंडियामध्ये सुद्धा आणि युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे सुद्धा तो बॅन आहे. म्हणजे ह्युमन हेल्थवर पहिला इफेक्ट, निगेटिव्ह इफेक्ट जास्त होऊ शकतो, त्यामुळे याच्यावर बॅन आहे. दुसरं महत्त्वाचं काय, तर इन्व्हायरमेंटवरती सुद्धा याचा निगेटिव्ह इफेक्ट बऱ्याच वेळा पाहाव्यास मिळतो, त्याच्यामुळे सुद्धा याच्यावरती बॅन आहे. आणि तिसरा इफेक्ट महत्त्वाचा याचा निगेटिव्ह काय, तर तिसरा निगेटिव्ह इफेक्ट याचा हा आहे की जे नॅचरल प्रोडक्शन आहे, जे नॅचरल प्रोडक्शन करतात शेतकरी, जर जेनेटिकल मॉडिफिकेशन क्रॉपचं जर प्रमाण वाढलं तर जे नॅचरल प्रोडक्ट्स आपल्याला मिळत आहेत, नॅचरल उत्पादन आपल्याला, नैसर्गिक उत्पादनं जे आपल्याला मिळत आहेत त्याच्यावरती कुठंतरी पडगा येऊ शकतो, त्याच्यावरती कुठंतरी परिणाम निगेटिव्ह होऊ शकतो, त्याच्यामध्ये कमतरता कुठंतरी येऊ शकते. आणि सर्वजण मग पुढं काय करतील, तर जेनेटिकल मॉडिफिकेशनला प्रेफर करतील. आणि याच्यामध्ये जेनेटिकल मॉडिफिकेशनमध्ये सामान्य शेतकरी जास्त प्रमाणात पैसे खर्च करू शकत नाही, परंतु मोठमोठ्या कॉर्पोरेट्स सेक्टर्स आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट करू शकतात. त्यामुळं भविष्यामध्ये जर जेनेटिकल मॉडिफिकेशन कंटिन्यू केलं आपण, तर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा कंपन्यांचा, कमर्शियल सेक्टरचा जास्त प्रभाव राहील. त्याच्यामुळे सुद्धा याच्यावरती बॅन आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतात. हे 3 महत्त्वाचे निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला इथं पाहाव्यास मिळतात. त्यामुळे युरोपियन कंट्रीनं सुद्धा अशाच प्रकारचा विचार केला, त्यामुळं तिथं बॅन आणलाय. इंडियानं सुद्धा अशाच प्रकारचा विचार करून त्याच्यामध्ये बॅन आणलाय. फक्त इंडियामध्ये अलाउड काय आहे, तर बीटी कॉटनची जी प्रजाती आहे ही जेनेटिकल मॉडिफाईड प्रजाती आहे, तरी सुद्धा इंडियामध्ये ती प्रजाती फक्त अलाउड आहे, त्याचं आपण कमर्शियली उत्पादन करू शकतो. ती सोडून इतर कोणतीही प्रजाती आपण कमर्शियली प्रोड्यूस करू शकत नाही. बीटी कॉटन फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता याच्यामध्ये मी सांगितलंय ते की पॉईंट आपले आहेतच, ते तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे. त्याच्यापेक्षा वेगळा की पॉईंट काय, तर आपण
जेनेटिकल इंजिनिअरिंग जे आहे ना, ते जेनेटिकल इंजिनिअरिंग व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. नेमका तो प्रकार काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि मी जे आता हे सांगितलं आहे त्याचे एक नोट्स बनवून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला वारंवार रिव्हिजन त्याची करता यावी. एकंदरीत आपण जे डिस्कशन करत असतो त्यातलं तुम्हाला जे जे काय महत्त्वाचं वाटतं त्याच्या नोट्स तुम्ही स्वतः बनवणं गरजेचं आहे आणि त्याच्या वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं असतं. समजतं तुम्हाला? एवढं या न्यूजमधून आपण महत्त्वाचं घेऊ शकतो. छोटी न्यूज आहे पण खूप महत्त्वाची आहे. याच्यावरती भविष्यामध्ये आर्टिकलसुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळतात, एडिटोरियलसुद्धा कदाचित पाहाव्यास मिळतील. त्यामुळे सुद्धा हे खरं तर किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला भविष्यामध्ये समजून येईल. एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये होतं. पुढचे जे न्यूज आहे ते आर्यन खानशी रिलेटेड आहे. शाहरुख खानचे चिरंजीव आहेत आर्यन खान यांच्याशी रिलेटेड आहे आणि त्यांचा जो प्रकार झाला होता, त्यांच्या ड्रग्ज पार्टीमध्ये ते सापडले, त्यानंतर त्यांना अरेस्ट झाली. अजून त्यांना बेल होण्यासाठी लढाई सुरू आहे, बेल आणखी त्यांची झाली नाही. आणि आता जो डिसिजन आहे तो स्पेशल कोर्टानं हायकोर्टाकडे सोपवलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि आता हायकोर्टामध्ये काय होतं हे खरं तर बघण्यासारखं झालेलं आहे. त्यामुळं खरं तर ही न्यूज इम्पॉर्टंट असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते? आता NCB वगैरे जास्त याच्यामुळे न्यूजमध्ये आहे. त्यामुळे NCBशी रिलेटेड वगैरे इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं, थोडीफार बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि अशी जे अंमली पदार्थ आहेत, नशेली पदार्थ आहेत, त्याच्यासाठी आपण काय काय महत्त्वाचे कायदे बनवलेले आहेत तेच कायद्यांचा सुद्धा आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. तो एक की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. पुढची महत्त्वाची कोणती न्यूज आहे बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती खरं तर कुशीनगरशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आता कुशीनगरमध्ये विशेष करून आता नवीन विमानतळाचं उद्घाटन झालेलं आपल्याला आपले प्राईम मिनिस्टर जे नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या हस्ते झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. कुशीनगरचं महत्त्व सुद्धा त्याचबरोबर काय आहे ते खरं तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये ही न्यूज काय सांगते आपल्याला, ही न्यूज ही सांगते की कुशीनगरमध्ये प्राईम मिनिस्टर यांच्याकडून नवीन जे एअरपोर्ट ओपन झाले त्याचं इनॉग्रेशन झालं, उद्घाटन झालं, हे न्यूज सांगते आपल्याला. आणि आपल्याला याच्यातून की पॉईंट काय घ्यायचं आहे, विशेष करून कुशीनगर जे आहे तिथंच आपल्याला फायनल रेस्टिंग प्लेस ऑफ गौतम बुद्धांनी जे त्यांच्या आयुष्याचे शेवटचे दिवस आहेत त्या शेवटच्या दिवसामध्ये कुशीनगरमध्ये वास्तव्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. कुशीनगर हे उत्तर प्रदेशमध्ये वसलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि हे जे प्लेस आहे ते गौतम बुद्ध म्हणजे बुद्धिस्ट प्लेसपैकी खूप महत्त्वाचं एक प्लेस मानलं जातं. त्यामुळे सुद्धा याचं एक वेगळं महत्त्व असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. कुशीनगर इज अन इम्पॉर्टंट बुद्धिस्ट पिलग्रिम डेस्टिनेशन अँड इज बिलीव्ड टू बी द फायनल रेस्टिंग प्लेस ऑफ गौतम बुद्ध. समजते तुम्हाला? म्हणजे गौतम बुद्धांचं जे फायनल रेस्टिंग प्लेस होतं त्याच्यापैकी एक प्लेस कुशीनगर मानलं जाते असं इथं पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर महापरिनिर्वाण टेम्पल जे आहे ते महापरिनिर्वाण टेम्पल इथंच आपल्याला पाहाव्यास मिळतं. महापरिनिर्वाण म्हणजे गौतम बुद्धांनी शेवटच्या त्यांच्या आयुष्याच्या घटका ज्या आहेत त्या इथं मोजल्या असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे आयुष्याचे शेवटचे काही श्वास त्यांनी इथं घेतले असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून तिथं जे महापरिनिर्वाण टेम्पल आहे ते टेम्पल तिथं वसलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. कारण गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण त्याच ठिकाणी कुशीनगरमध्येच झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यामुळे हे खरं तर एक महत्त्वाचा प्लेस आहे. म्हणून आपल्याला पहिला की पॉईंट आपल्याला कुशीनगरशी रिलेटेड जो काय बुद्धांचा इतिहास आहे, गौतम बुद्धांचा प्राचीन इतिहासापैकी अभ्यास आहे तो एक आपल्यासाठी. त्यामुळे कुशीनगरचं काय महत्त्व आहे प्राचीन इतिहासामध्ये, विशेष करून बुद्धिस्ट पिरियडमध्ये, ते आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची शॉर्ट नोट बनवून ठेवणं गरजेचं आहे. त्याची वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आता प्राचीन इतिहासावरती या प्रीला जर बघितलं आपण तर खूप जास्त प्रमाणात पहिल्यापेक्षा जास्त क्वेश्चन विचारलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते आणि एक वेगळा भर त्याच्यावरती दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. त्यामुळे आपल्याला प्राचीन इतिहासाकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. आत्तापर्यंत 2-3 क्वेश्चन विचारले जात होते पण आता जवळजवळ 6 ते 7 क्वेश्चन या प्रीला विचारले गेलेत प्राचीन इतिहासावरती, एन्सेंट हिस्ट्रीवरती. त्यामुळे एन्सेंट हिस्ट्रीला सुद्धा कमी क्वेश्चन येत आहेत असं समजून दुर्लक्षित करणं कुठंतरी चुकीचं आहे. त्याच्याकडे ते जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं कुशीनगरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन एन्सेंट इंडियाच्या दृष्टीतून बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरा की पॉईंट काय तर एकंदरीत आपल्याला बुद्धिस्ट पिरियड, बुद्धिस्ट जे काय महत्त्वाचे इन्सिडेंट्स आहेत, महत्त्वाचा इतिहास आहे त्यांच्याशी रिलेटेड, तो गौतम बुद्धांशी रिलेटेड जो इतिहास आहे तो व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. हे 2 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे
ती केरळाशी रिलेटेड आहे. केरळामध्ये जी काय सिच्युएशन चालू आहे त्या सिच्युएशन विषयी भाष्य करणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि आत्तापर्यंत केरळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता. पाऊस सुरू असल्यामुळं त्याच्यामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. एक्सटेन्सिव्ह पाऊस झाल्यामुळं रेन सिच्युएशन निर्माण तिथं झाल्यामुळं पुरासारखी परिस्थिती, रस्तेसुद्धा पाण्यामध्ये गेलेली, घरं पाण्यामध्ये गेलेली आपल्याला पाहावयास मिळत आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी दरड कोसळली, त्याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहावयास मिळते. त्यामध्ये 19 बॉडी जे आहे ते रिकवर झालेले आहेत. 6 लोक आणखी मिसिंग आहेत असं तिथले जे चीफ मिनिस्टर आहेत केरळाचे पिनाराई विजयन यांनी सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. तिथं काही एरियामध्ये ऑरेंज अलर्ट आहे, काही एरियामध्ये येलो अलर्ट आहे. येलो अलर्ट असणारे एरिया कोणते आहे तर तिरुवनंतपुरम आहे, कोल्लाम आहे, एर्नाकुलम आहे, थ्रिसूर आहे, मलप्पुरम आहे. इथं येल्लो अलर्ट जाहीर केला आहे. त्याचबरोबर इथे येल्लोमध्ये जे भाग दिसतोय ना तिथं येल्लो अलर्ट आपल्याला जाहीर केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि ऑरेंज अलर्ट कुठं जाहीर केला आहे तर पथानामिथा इथं ऑरेंज अलर्ट आहे, कोट्टायाम इथं ऑरेंज अलर्ट आहे, इडुक्की इथं ऑरेंज अलर्ट आहे. ऑरेंजमध्ये हे जे जिल्हे दिसत आहेत तिथं आपल्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला पाहावयास मिळतं. आणि हे जे अलर्ट आहे ते कोण जाहीर करत असेल तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जाहीर करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं तुम्हाला की ऑरेंज, येल्लो आणि रेड अलर्ट 3 प्रकारचे अलर्ट असतात. त्याचे अर्थ काय काय आहेत ते सुद्धा तुम्हाला बघून ठेवायला सांगितलं होतं. इथं पण त्या अर्थ दिलेले आहेत. रेड अलर्टचा अर्थ काय आहे तर हेवी टू एक्स्ट्रीमली हेवी रेन ऑफ ओव्हर 20 सेंटीमीटर इन 24 आवर्स. जर 24 तासामध्ये 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला असेल तर रेड अलर्ट त्या एरियामध्ये जाहीर केला जातो. ऑरेंज अलर्ट मतलब काय आहे तर 6 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटरच्या दरम्यान जर पाऊस गेल्या 24 तासापासून होत असेल तर तिथं त्या एरियामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला जातो. आणि येल्लो अलर्टचा मतलब काय तर येल्लो अलर्ट म्हणजे 6 सेंटीमीटर ते 11 सेंटीमीटरच्या दरम्यान जर पाऊस होत असेल गेल्या 24 तासापासून तर तिथं येल्लो अलर्ट जाहीर केला जातो. समजते तुम्हाला. हे रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि येल्लो अलर्ट जे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून जाहीर केले जातात, इश्यू केले जातात, त्याचा मतलब काय तर चांगल्या पद्धतीने दिला आहे. ते व्यवस्थितरित्या नोट्स करून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. हे डायरेक्ट प्रीला विचारलं जाऊ शकतं. समजते. त्याच्यासाठी खरं तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि की पॉईंट आपला हाच आहे की रेड, ऑरेंज आणि येल्लो अलर्ट व्यवस्थितरित्या त्याचा मतलब काय हे बघून ठेवणं गरजेचं आहे. दुसरा की पॉईंट आपला काय तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरा की पॉईंट केरळाचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. आता आपण केरळाचं लोकेशन कालच बघितलं होतं मॅपवरती, इंडिया पॉलिटिकल मॅपवरती. त्यामुळे आज पुन्हा मी मुद्दाम दाखवत नाही, कारण तुम्ही स्वतः जाऊन बघा एकदा, म्हणजे तुमच्या परमनंट लक्षात राहण्यासाठी ते मदत होईल. समजते तुम्हाला. त्याच्यासाठी खरं तर ही इम्पॉर्टंट न्यूज होती. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड आहे. आणि जे आपले ऑइल पार्टनर्स आहेत, म्हणजे ऑइल प्रोडक्ट्स आपल्याला एक्सपोर्ट करतात किंवा आपण त्यांना आपल्याला इम्पोर्ट करतात आणि आपण त्यांच्याकडून इम्पोर्ट करतो, किंवा ते आपल्याला एक्सपोर्ट करतात, म्हणजे ते आपल्याला निर्यात करताय किंवा आपण त्यांच्याकडून आयात करते. एकच अर्थ होते. पुन्हा पुन्हा तेच बडबडतोय मी. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की जे पार्टनर आपले ऑइल मध्ये खरं तर आपल्याशी पार्टनरशिपमध्ये आहेत, मग त्या प्रायव्हेट कंपनीज असतील, कंट्रीज असतील, कंट्रीचे ऑफिशियल्स असतील, त्यांना प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी इन्व्हाइट केलं. आणि त्याच्यामध्ये आता काही नवीन त्या पॉलिसीजमध्ये काही मॉडिफिकेशन होते, अशी सिच्युएशन निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये अनेक कंपन्या इन्व्हॉल्व आहेत. इतर देशातल्या कंपन्या आहेत, भारतातल्या कंपन्या आहेत, त्याचे CEO आहेत. त्यामुळं खरं तर आता पेट्रोलियम प्रोडक्टचे जे दर आहेत ते जे वाढत चाललेले आहेत, त्याच्यामध्ये काय मग बदल केल्यानंतर त्याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो का, चांगले वाईट काय परिणाम होऊ शकतात का, हे खरं तर बघण्यासारखं इथं सिच्युएशन झालेलं आहे. ज्यावेळेस ही मीटिंग पार पडेल, त्याच्यामध्ये काय डिसिजन घेतले जाईल आणि त्याच्यावरती काय अंमलबजावणी होईल, त्यानंतरच खरं तर आपल्याला हा परिणाम आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्याला इम्पॉर्टंट होती. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती विशेष करून एका रिपोर्टशी रिलेटेड आहे. आणि वी प्रोटेक्ट ग्लोबल अलायन्स, ही जी अलायन्स आहे ग्लोबल लेवलला काम करणारी, त्यांच्याकडून 2021चा एक रिपोर्ट जाहीर केलेला आहे या वर्षामध्ये. आणि त्या रिपोर्टमध्ये कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये जी काय सिच्युएशन झाली त्याच्यावरती विशेष करून 2 हायलाइटेड गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये या पॅन्डेमिकमध्ये चाइल्ड सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन
खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळालं असं त्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. म्हणजे लहान मुलांचं लैंगिक शोषण, त्याच्यामध्ये लहान मुलं मुली सर्वजण आले, त्यांचं लैंगिक शोषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहावयास मिळालं. आणि त्याचबरोबर ऑनलाईन ॲब्यूज जे आहे, म्हणजे ऑनलाईन एकमेकांसाठी बॅड वर्ड वापरणं किंवा ऑनलाईन गोष्टी ज्या ॲब्यूज करू शकतात त्या करणं, हे ज्या केसेस आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पाहावयास मिळतात असं त्या रिपोर्टमध्ये सांगितलं आपल्याला पाहावयास मिळतं. ही जी वी प्रोटेक्ट ग्लोबल अलायन्स जी आहे ती जवळजवळ 200 कंट्रीजचे गव्हर्नमेंट जे आहे त्यांच्या भागीदारीतून कार्य करणारी ही अलायन्स असलेली आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं हा जो रिपोर्ट आहे तो जास्त महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच खरं तर हे न्यूजमध्ये आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणते बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून चायनाशी म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलशी रिलेटेड ही न्यूज आहे. आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती आपण सुद्धा इंडियन आर्मीने सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं जो आहे तो लवाजमा नेलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी वेपन्स जे आहेत ते तिथं डिप्लॉय केलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकंदरीत लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जवळील जी सिक्युरिटी आहे ती आपली टायटन म्हणजे स्ट्रेंथन केलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून तवांग सेक्टरचा इथं उल्लेख करायला आपल्याला पाहावयास मिळतं. आता जसं की आपण काल मॅप याचा बघितला होता लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा, तशाच पद्धतीचा मॅप आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते. त्यामुळे आता पहिला की पॉईंट काय तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप जो आहे तो व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. ते खरं तर इम्पॉर्टंट या न्यूजच्या माध्यमातून होऊन बसतं. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. बाकी घ्यायचं झालं तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून इंडिया आणि चायना वारंवार क्लॅश चालू असते. त्यामुळे आपल्याला दुसरा की पॉईंट घ्यायचा झाला तर आपण इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया आणि चायनाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवू शकतो. त्याची एक नोट्स बनवून ठेवू शकतो. त्याचा आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खूप महत्त्व आहे. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये असा जर क्वेश्चन विचारला तर ते तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी ती नोट्स उपयोगी येईल. त्यामुळे तशा पद्धतीचा एक वेगळा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत ते आपण डिस्कस करण्यास सुरुवात करू. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे ते विशेष करून COP26 वर असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता COP26 कशाशी रिलेटेड आहे तर COP26 म्हणजे अगोदर पहिल्यांदा सांगतो, COP26 म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. आणि विशेष करून ही जी कॉन्फरन्स ऑफ पार्टी आहे ती पॅरिस ॲग्रीमेंटशी रिलेटेड असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. क्लायमेट चेंज वरती ज्या काही मीटिंग्स होतात वेगवेगळ्या कंट्रींच्या महत्त्वाच्या त्या खरं तर COP26च्या अंतर्गत कंडक्ट केल्या जातात. हे आपल्याला वारंवार पाहावयास मिळतं. आणि विशेष करून त्याच पॅरिस ॲग्रीमेंटवरती त्याच COP26 वरती इथं भाष्य केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून त्याच्या थ्रू कशावरती फोकस दिला या आर्टिकलमध्ये तर जे क्लायमेट चेंज इश्यू चालू आहे, कार्बन एमिशन मोठ्या प्रमाणात होतं आहे, त्यामुळं जागतिक तापमान वाढते, ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचे जे काही निगेटिव्ह इफेक्ट होत आहेत त्याला आपण कशा पद्धतीने डील करतोय आणि कशा पद्धतीने डील करायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये एक वेगळा अँगल आपल्याला सांगितलेलं लेखकानं पाहावयास मिळतं. मग त्याच्यामध्ये कार्बन एमिशनशी रिलेटेड महत्त्वाच्या ज्या कंट्रीज आहेत त्या महत्त्वाचं कार्य करणाऱ्या ज्या कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये इंडियाचं काय स्थान आहे ते सुद्धा सांगितलं. इथं एकाच वाक्यामध्ये त्याने सांगितलं की इंडियामध्ये क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम आहे, मार्केट अंडर द क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम म्हणजे क्लीन एनर्जी डेव्हलप करण्यासाठी ते मेकॅनिझम डेव्हलप करण्यासाठी इंडियामध्ये काय प्रयत्न केले जात आहेत तर इंडिया रजिस्टर्ड 1703 प्रोजेक्ट्स अंडर द CDM म्हणजे क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम्स विच इज द सेकंड हायेस्ट इन द वर्ल्ड. म्हणजे आपल्यात क्लीन एनर्जी कशा पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतोय, ते मेकॅनिझम कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतोय, ते जे प्रयत्न इंडियामध्ये होत आहेत ना तशा प्रकारचे प्रोजेक्ट, ते मेकॅनिझम निर्माण करणारे प्रोजेक्ट जवळजवळ 1703 प्रोजेक्ट इंडियामध्ये कार्यरत आहेत असं याच्यामध्ये सांगितलंय. आणि जे की जगामध्ये 2 नंबरचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे जगामध्ये 2 नंबर इंडिया आहे क्लीन एनर्जीसाठी कार्य करण्यामध्ये. समजते. त्यामुळे इंडियाची पोझिशन तर इथं क्लिअरच करून सांगितले. विशेष करून बाकी अँगल काय सांगितलंय, वेगळा अँगल काय सांगितलंय तर याच्यामध्ये आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्याला आपण मराठीमध्ये विकसनशील देश म्हणतो आणि जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्याला आपण विकसित देश म्हणतो. या दोघांमध्ये जे काय प्रयत्नशीलता आहे, जी काय कार्यरतपणा आहे, कार्यक्षमपणा आहे त्याच्यामध्ये कुठं तर तफावत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे जे विकसित देश आहेत
त्यांनी फक्त स्वतःच्या विकासाकडे लक्ष द्यायचं, आणि जे विकसनशील देश आहेत त्यांनी मग अशा प्रकारचा फक्त विचार करायचा, तर मग ते डेव्हलप्ड कंट्री कशा काय होणार आहेत. मग त्यांनी जर अशाच गोष्टींवर लक्ष दिलं तर मग त्यांच्या डेव्हलपमेंटकडे त्यांनी कशा पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे, कसं लक्ष देऊ शकतील त्या कंट्री, याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. समजते. म्हणजे एकंदरीत आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग जर कमी करायचं असेल, कार्बन एमिशन जर कमी करायचं असेल, पर्यावरण जर आपल्याला ग्लोबलचं पर्यावरण सुरक्षित ठेवायचं असेल, तर त्याच्यासाठी काही कंट्रींनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे काही कंट्रींनी फक्त प्रयत्न करणं गरजेचं नाही, तर त्याच्यासाठी टोटल ग्लोबलनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. टोटल जगातील कंट्रींनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग ज्या विकसित कंट्री आहेत त्यांनी मोठं एफर्ट देणं गरजेचं आहे, खूप मोठ्या प्रमाणात एफर्ट देणं गरजेचं आहे. म्हणून तर तुम्हाला डेव्हलप्ड कंट्री म्हटलं गेले. आणि याच्यामध्ये जर आपण विचार केला तर विकसनशील देश ज्या पद्धतीनं प्रयत्न करतायत, ज्या इंटेन्सिटीनं प्रयत्न करतायत, तेवढ्याच इंटेन्सिटीनं जे विकसित देश आहेत ते प्रयत्न करताना आपल्याला पाहाव्यास मिळत नाहीत. असं सुद्धा या आर्टिकलमध्ये एक वेगळा अँगल सांगितलेला पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला. म्हणजे विकसित देश जे आहेत ना, त्यांचं जे एफर्ट पाहिजे, अपेक्षित आहे, त्या अपेक्षेपेक्षा त्यांचं एफर्ट खूप कमी असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये इंडियाची पोझिशन काय हे तुम्हाला सांगण्याचा मी इथं ऑलरेडी प्रयत्न केलाच आहे. म्हणजे एकंदरीत विकसनशील देश आणि विकसित देश यांच्या दोघांमध्ये क्लीन एनर्जी डेव्हलप करण्यामध्ये जी काय तफावत आहे, ते मार्केट डेव्हलप करण्यामध्ये जी काय तफावत आहे, ते विशेष करून सांगण्याचा या आर्टिकलमध्ये प्रयत्न केला. समजते तुम्हाला. मग आता याच्यातून आपल्याला शिकायचं काय, घ्यायचं काय, तर याच्यातून आपल्याला COP26 विषयी माहिती असणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट आपल्याला पॅरिस ॲग्रीमेंट माहिती पाहिजे. पॅरिस ॲग्रीमेंट मध्ये खरं तर काय काय झालं त्याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. समजते. तिसरा की पॉईंट काय, तर आपल्याला जे क्लायमेट चेंज इंटरनॅशनल लेवलला जे पॅनल आहे त्यांनी क्लायमेट चेंजची रिपोर्ट जाहीर केला होता. समजते. मग त्या रिपोर्टमध्ये काय काय सांगितलं होतं ते आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. ते सुद्धा रिपोर्ट म्हणजे ग्लोबल लेवलला क्लायमेट चेंजशी रिलेटेड ज्या काही संस्था महत्त्वाचे रिपोर्ट्स देत असतात ना, त्याच्यातले 1-2-3 रिपोर्ट्स तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. एकंदरीत मला हे तुम्हाला सांगायचं. समजते. हे 3 की पॉईंट तर आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. बाकी इम्पॉर्टंट काय, तर हे विशेष करून आर्टिकल जे आहे ते इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आर्टिकल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग आता ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट काय काय होतात त्याच्यावरती मेन्सला पण क्वेश्चन अनेक वेळा विचारला आहे, प्रीला पण क्वेश्चन विचारला. त्यामुळे तुम्ही एक मेन्स आन्सर रायटिंग म्हणून ग्लोबल लेवलला ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट काय काय होत असतात, त्याचे निगेटिव्ह पॉईंट काय काय आहेत, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्याची डिटेल शॉर्ट नोट तुम्ही बनवून ठेवायला पाहिजे. मिनिमम 150 वर्ड्समध्ये तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. एवढी तुम्ही त्याच्यावरती तयारी करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते. याच्यासाठी खरं तर हे इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून हे आर्टिकल महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि एकंदरीत एक पॉईंट तुम्हाला सांगायचं राहिला, एकंदरीत याच्याकडे ते जर आपल्याला इन्व्हायरमेंट सुरक्षित करण्याकडे लक्ष द्यायचं असेल तर दोन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन चालणं गरजेचं आहे. एक तर देशाचा विकास पण झाला पाहिजे आणि त्याचबरोबर इन्व्हायरमेंट कशा पद्धतीनं आपण क्लीन केलं पाहिजे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. फक्त आपण इन्व्हायरमेंटकडे लक्ष देत बसलो तर देशाच्या विकासाकडे दुर्लक्ष होईल, आणि फक्त देशाच्या विकासाकडे लक्ष देत बसलो तर इन्व्हायरमेंटकडे दुर्लक्ष होईल. म्हणजेच एकंदरीत काय करायचं आपल्याला, तर आपल्याला बॅलन्स्ड अप्रोच ठेवून चालणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्हींकडे लक्ष देऊन व्यवस्थितरित्या त्याच्यावरती मात करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण यश मिळवू शकतो याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. असा एक पॉईंट या आर्टिकलमध्ये सांगण्याचा लेखकानं प्रयत्न केला आहे. म्हणजे त्यांना हे सांगायचं आहे की विकसनशील देश जे आहेत त्यांना विकसित पण व्हायचं आहे ना, डेव्हलप्ड कंट्रीमध्ये पण त्यांना यायचं आहे, त्यांना पण चाहे आपण महासत्ता असावं, मग त्याच्याकडे पण ते लक्ष देणारच आहेत. तो सुद्धा त्या प्रत्येक कंट्रीचा भाग, ती मानसिकता आपण समजून घ्यायला पाहिजे आणि तशा पद्धतीनंच त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा करणं गरजेचं आहे, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. एवढंच इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे बघूयात आपण. इथं जे छोटंसं आर्टिकल आपल्याला पाहावयास मिळते ना, हे GM फूडशी रिलेटेड आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. समजते. आता मी आताच तुम्हाला म्हणलं होतं की आर्टिकल याच्यावरती येऊ शकतं, पण आजच आले आर्टिकल त्याच्यावरती GM क्रॉप्सवरती. आणि या GM क्रॉप्सवरती मी तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, तुम्ही त्याच्यावरती काय काय अभ्यास करायला पाहिजे
हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये आणखी या आर्टिकलमध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाही. आणखी पण 2-3 आर्टिकल मला वाटतं याच्यावरती येतील. जर त्याच्यामध्ये काही विशेष इन्फॉर्मेशन असेल तर त्यावेळेस आपण डिस्कस करेनच. पण याच्यामध्ये आता काय त्याच्यामध्ये बघण्यासारखं असं काही इम्पॉर्टंट नाही. जे इम्पॉर्टंट आहे ते न्यूजमध्ये ऑलरेडी कालं नाही, आज आपण विशेष करून बघून घेतलेलं आहे. त्यामुळे हे डिस्कस करण्यात काय अर्थ नाही आहे. पुढचं जे इकडचं छोटंसं आर्टिकल दिले ना, ते आर्टिकल विशेष करून त्याच्यामध्ये काय दिलं हे डिस्कस करणं मी डिटेलमध्ये करत नाही, कारण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मला वाटलं याच्यामध्ये इंडियन पिनल कोडचं आर्टिकल वगैरे विश्लेषित करून दिलं असेल. पण याच्यामध्ये तसं काय नाही. एक एक्झाम्पल सांगितलं आणि त्याच्यानुसार काय काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु याच्यामधून तुम्हाला एक इन्फॉर्मेशन मला काय द्यायची, तुम्हाला LGBT कम्युनिटी जी आहे आपली त्यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. हा खूप ज्वलंत मुद्दा असतो वारंवार. आणि आतासुद्धा मानसिकरित्या आपण सेम सेक्स मॅरेजला, सेम सेक्स रिलेशन्सला आपण मान्यता खरं तर मनापासून दिलेली नाही, समाजाने मान्यता दिलेली नाही. कायद्याने त्यांना मान्यता मिळाली. सेम सेक्सची 2 व्यक्ती लग्न करू शकतात, त्या मॅरेजला परमिशन इंडियामध्ये आलेली आता. परंतु येऊन सुद्धा त्यांच्याकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो तेवढ्या प्रमाणात डेव्हलप झाला नाही. समाजाची मानसिकता त्यांच्याबद्दल अजून तशीच आहे. त्यांना खरं तर आपल्यासारखं आपण ट्रीट करत नाही आहे. आणि मग त्या LGBT कम्युनिटीविषयी म्हणून आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, ते कोणकोणत्या गोष्टींना फेस करतात, हे एक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ॲन्सर रायटिंगमध्ये, एसे रायटिंगमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊन ठेवा. याची बेसिक इन्फॉर्मेशन म्हटलं तरी LGBT Q याचं डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे L म्हणजे लेस्बियन, G म्हणजे गे, B म्हणजे बायसेक्शुअल, T म्हणजे ट्रान्सजेंडर आणि Q म्हणजे क्युअर. असा त्या LGBTचा अर्थ आहे. आणि या प्रत्येक शब्दाचा मतलब काय आहे नेमकं, कुणाला लेस्बियन म्हणायचं, कुणाला गे म्हणायचं, कुणाला बायसेक्शुअल म्हणायचं, कुणाला ट्रान्सजेंडर म्हणायचं, कुणाला क्युअर म्हणायचं, हे सुद्धा आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा एक वेगळा सायंटिफिक स्टडी तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती आत्तापर्यंत डायरेक्ट क्वेश्चन पिरीला आला नाही की याचा मतलब वगैरे काय म्हणून, परंतु भविष्यामध्ये येऊ शकतो किंवा याच्यावरता डायरेक्ट मेन्सला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळं डिटेलमध्ये याचा अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. त्यामुळे LGBTQ जी कम्युनिटी आहे त्यांच्याविषयी एक वेगळा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि विशेष करून तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. एवढंच इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये आहे. हे आर्टिकल काय इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ते काय बघण्यात काय अर्थ नाही आहे. इथं आपल्या महत्त्वाच्या आजच्या न्यूज आणि महत्त्वाचे एडिटोरियल्स इथं समाप्त होत आहेत. जे काय महत्त्वाचं होतं ते आपण टोटल डिस्कस करण्याचा आजच्या द हिंदूमध्ये प्रयत्न केला. या नोटवरती मी आजचा द हिंदू समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करा, जेणेकरून सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा, जेणेकरून इतर ज्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.